वरुण सायकल्सवर बहुउद्देशीय संस्था वडूर नगर परिषद वरुण द्वारा माझी वसुंधरा अभियान स्थापन जीव अंतर्गत सायकल स्पर्धा या महत्त्वाच्या विषयावर आपल्यासमोर आमची भूमिका समजून घेण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करीत आहोत. धन्यवाद. सर, सायकल स्पर्धेचा मुख्य उद्देश काय आहे? सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आमची संस्था जी आहे वरुण सायकल स्क्वॉड ग्रुप ही 5-6 वर्षापूर्वी रजिस्टर्ड संस्था आहे. आता तुझा जो प्रश्न आहे सायकल उद्देश काय आहे, पहा, आपण पहिले पायी चालत होतो, नंतर आपण सायकलवर आलो, मग आपण गाडीवर आलो. आता आपण पायी फार कमी चालतो, सायकल करतो, म्हणजे दूरच नाही. तर आपल्या शरीराला व्यायाम जो पाहिजे तो आजकाल भेटत नाही आणि व्यायाम न मिळाल्यामुळं अशा भरपूरशा जे आजार आहेत, सिरीज ऑफ डिसीजेस आहेत की जे आजकाल नवीन नवीन आजार होत आहेत. या आजारासाठी आपल्या शरीराचा फिटनेस ठेवण्यासाठी आणि जनसामान्यामध्ये सायकलचं महत्त्व कळण्यासाठी, कारण या सायकलचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. लोक आता थोडंसं जरी भाजी जरी आणायला जायचं असलं तर गाडी घेऊन जातात, तर ते न जाता एक तर पायी जा किंवा सायकल असली तर सायकल जा, म्हणजे जेणेकरून आपल्या हेल्थसाठीच या सायकलचा उद्देश आहे. सायकल आणि पर्यावरणाचा सहसंबंध कसा स्पष्ट करायचा? सायकल आणि पर्यावरणाचा संबंध असा आहे की जास्तीत जास्त लोक आपल्या दैनिक कामाकरता जर सायकलचा उपयोग केला तर निश्चितच काय म्हणतो आपण की प्रदूषणाला आळा बसेल. प्रदूषणाला आळा बसेल की निसर्ग वाचेल की आणखी आपल्याला ऑक्सिजनची लेवल आणखी पृथ्वीवरची चांगली होईल. आणि पर्यावरणाशी संबंध दुसरा असा की तुम्ही जेव्हा सकाळी सायकलिंग करता तेव्हा तुम्ही निसर्गाशी जोडलेले राहता. तुम्हाला कोणत्याही रूटवर आपला परिसर एवढा चांगला आहे की प्रत्येक 8 किलोमीटरवर पहाड आहे. इथे पट्टण साईडनं गेलो की तुम्हाला पहाड दिसतो, कोणत्याही साईडने गेलो की तुम्हाला नदी, पहाड, डोंगर हे दिसते. त्या कारणानं तुम्ही त्याची एक जवळीक निर्माण होते. म्हणून पर्यावरण आणि सायकलिंगचा बराचसा जवळचा संबंध आहे. तुम्ही केव्हा सायकल चालवायला लागले का? केव्हा कोण सायकल चालवतं? सगळे चालवतात सायकल. मग सायकल चालवणे तुम्हाला गाडी चालवण्यापेक्षा आनंद मिळतो की बरं नाही वाटत? सायकलमध्ये काय वाटतो की आपण सायकल या शरीराच्या सगळ्या अवयवांना व्यायाम देतो म्हणून, आणि हे करत असताना डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आजारापासून दूर जातोय म्हणून सायकलचा वापर. निसर्गाबद्दल प्रश्न विचारला तर तुम्हाला म्हणायला माहित आहे की एका दिवसामध्ये आपल्याला श्वसन करायला ऑक्सिजन किती झाडांचा लागतो माहिती आहे का? एका दिवसात प्रत्येक माणसाला 40 झाडात जेव्हा ऑक्सिजन देतात ते माणसाला एका दिवसाला पुरतं. जर आपण सायकलच्या व्यतिरिक्त गाडीचा वापर करून प्रदूषण वाढवून झाडांची संख्या कमी केली तर निसर्गाचा ऱ्हास होईल, पर्यायी त्याचा त्रास आपल्याला होईल. म्हणून आपला निसर्ग, आपली झाडं, आपली वसुंधरा जगली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि सगळीकडे झाडं लावा काय म्हणतायत की जेवढे डोके आहेत म्हणजे जेवढे माणसं आहेत त्यांच्या पटीत 40% पट आपल्याला झाडं पाहिजे, तेवढी भारतात झाडं नाही. म्हणून झाडं वाचवायची आहे. आणि झाडं वाचवताना प्रत्येक गोष्ट, आता हा वीज कशी, वीजची बचत म्हणजे विजेची निर्मिती होते ना, म्हणून आपण या पर्यावरणाचा जेवढा कमी ऱ्हास होईल, म्हणजे गाडीचा वापर केला तर पर्यावरणाचा त्रास होईल, मग पर्यावरणाचा जेवढा कमी ऱ्हास आपल्याला करता येईल आणि पर्यायाने आपलं निरोगी आयुष्याकडे वाटचाल करता येईल, याच्यासाठी सायकल आणि पर्यावरण याचा समतोल राखला जातो. या कार्यक्रमात कुठले स्पर्धक सहभागी होणार आहेत? थोडं कमी कळतं की कुठनं वळायचं, काय वळायचं, म्हणून 14 वर्षापर्यंत आपण थांबवलं आहे. 14 वर्षापासून तर ज्यांना 90-100 वर्षाचा कोणी असेल तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कोणाला तर वयाचं बंधन नाही, स्त्री पुरुष सगळे याच्यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क आहे का? हो, आपण नॉमिनल 70 रुपये फी ठेवलेली आहे. 70 रुपये याच्यासाठी की फी घेणं आवश्यक आहे आणि त्याची किंमत राहते. त्या 70 रुपयामध्ये प्रत्येक स्पर्धकाला सर्टिफिकेट, जे स्पर्धक भाग घेतील त्या प्रत्येकाला मेडल, त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर नाश्ता, चहाची व्यवस्था आणि पूर्ण मॅनेजमेंटच्या 70 रुपयामध्ये आलेला आहे बक्षीस. आणि त्यासोबतच जे विजेते आहेत त्यांना 1500, प्रत्येक गटामध्ये 1501
त्याच्यानंतर 1201 आणि 1001 असे फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज आणि सोबत स्मृतिचिन्ह आम्ही प्रदान करणार आहोत. सायकल हा क्रीडा प्रकार आरोग्यासाठी कसा लागलेला आहे? जसं की आपल्या शरीराला व्यायामाची जरूरतच आहे. तुम्ही बघितलं असं एकदम डिलिव्हरी झाल्यानंतर छोटंसं बाळ असतं की 2 किंवा 4 दिवसाचं. त्याला काही बघितलं आहे का? तो काय करतो, दोन्ही पाय हलवतो, दोन्ही हात. त्याला काय जरूरत आहे 2 पाय 2 हात हलवायची? काही जरूरत आहे? दूध प्यायचं आपण झोपायचं, पण तो झोपत नाही. तो 2 पाय 2 हात कंटिन्युअस हलवत असतो. त्याला समजत काहीच नाही. पण ही एक निसर्गाची देण म्हणा किंवा निसर्गाने दिलेला तो एक वरदान आहे आपल्याला, की आपल्याला 2 हात आणि 2 पाय हलवतो. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गाडीवर चालतो. म्हणून आपल्या शरीराला व्यायामाची जी आवश्यकता आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला वेळ नसतो नक्कीच, कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कामात असतो. तर अर्ली मॉर्निंग थोडी सायकल जरी फिरवली तरी ती आपल्या आयुष्यासाठी खूप चांगली आहे. आणि ब्लड शुगर रेग्युलर होतं. आता तुम्हाला ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल या बिमाऱ्या नाही आहेत. ह्या बिमाऱ्या सर्व 50-60 नंतर होतात. परंतु जो फिटनेस असतो तो फिटनेस ठेवण्याकरता सायकल जर चालवली तर नक्की जुन्या काळी सर्व कामं स्त्रिया घरीच करायच्या, धुण्यापासून भांडीपासून दळणापासून. पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यायाम होता. आता हे सगळं बंद झालं, पण आपल्याला काही तर करावं लागेल. त्यासाठी जर आपण सायकलचा, आणि हे एक वेळ आहे सायकल, हा एक सायकोलॉजिकल गेम आहे. म्हणजे पहिले असं म्हणतो की आपण सायकल चालवू शकू की नाही, पण एकदा जर तुम्ही सायकल हातात घेतली आणि सगळेजण जर सोबत निघाले तर तुम्ही 100 किलोमीटरही करू शकता. त्याच्यात असं काही नाही. चालवू शकत अशातला भाग नाही, चालू शकतो आपण. तर हा सायकलचा जो व्यायाम आहे हा शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. आणि याने रक्तविसरण जे होतं ते खूप फास्ट होतं. कारण सायकल चालवताना दम लागेल, दम लागताना आपण श्वास जास्त घेऊ. तुम्ही जितक्या जोराने श्वास घ्याल तितक्या लंग्समधून तुमचं रक्त शुद्ध होईल. तेवढं रक्त तुमच्या शरीरामधून हार्ट रेट वाढेल. हार्ट रेट वाढला की तेवढं रक्त बाहेर फेकलं जाईल. ते रक्त बाहेर फेकलं जाईल की कुठे जाईल, किडनीमध्ये जाईल आणि किडनीमध्ये ते फिल्टर होईल. आणि फिल्टर झालं की रक्तातला जे दुर्गुण आहेत रक्तामध्ये ते सगळे लघवीवाटे बाहेर येतील. हे सगळं सायकल जे आपल्या शरीराचं चालवायचं आहे त्यासाठी आपल्याला सायकल चालवणं फार आवश्यक आहे. सर, महिलांनी सायकल स्पर्धेत भाग का घ्यावा व त्याची माहिती आहे? कारण महिलेचा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम असतो मासिक पाळीचा. आणि ह्या पेल्विसमध्ये जे गर्भपिशवीची खाली आहे त्या पोर्शनचा व्यायाम आपण कोणीच करत नाही. तर त्याचा पेल्विक ऑर्गन्सचा व्यायाम हा खूप चांगल्या प्रकारचा. दुसरा महत्वाचा प्रश्न की या सायकल चालवण्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं. आणि ज्या मुलीचं वजन जास्त आहे तिला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा एक खूप ज्वलंत प्रश्न मुलींमध्ये आहे. त्यामुळे पाळीला इरेग्युलर येणे, पाळीला त्रास होणे किंवा पाळी न येणे हे सगळे प्रकार होतात. आणि ह्या गोष्टी कोणीच सांगत नाही. डॉक्टरचं मग खूप उशिरा पोचतात की त्याचा आपल्या इकडे तेवढा त्याचा प्रचार नाही किंवा आपण डॉक्टर सांगत नाही. इव्हन आपल्या आईला पण आपण ते सांगत नाही, कोणीच सांगत नाही. आमचा हा एक्सपिरियन्स आहे. तर याच्यासाठी मग तुम्ही सांगत नाही तर मग तुम्ही जर व्यायाम केला तर नक्कीच रेग्युलर होतं. वजन कमी झाल्याबरोबर PCOS कमी होतो. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. हा लेडीजमध्ये फार कॉमन, म्हणजे यंग लेडीजमध्ये फार कॉमन डिसीज आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही स्लिम आणि ट्रिम राहा. तुम्ही सगळ्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या हिरोईन जर बघितल्या त्या खूप स्लिम राहतात. त्या का राहतात? त्या खूप एक्सरसाइज करतात, बॉडीवर लक्ष देतात. तसं जर झालं तर हे आपल्या महिलांच्या शरीरासाठी चांगलं. कशी ठरवली आहे, या पद्धतीचे अंतर किती किलोमीटर आहे, सायकल फॉर्मॅट तुम्ही कसं ठरवलं आहे? स्पर्धा एकूण 30 किलोमीटरसाठी आहे. आणि वरुडवरून सुरू होईल ते मुदत वाचनालय वरून मराठी शाळेच्या ग्राउंडपासून ही स्पर्धा सुरू होईल. त्यानंतर ही स्पर्धा टेंबूरखेडा गव्हाणपूर मार्गे थोडं समोर होऊन 10
बहादा या गावापासून पुन्हा आपण ज्या रूटने गेलो टेंभुर्खेडा गव्हाणपूर टेंभुर्खेडा आणि परत मराठी शाळेच्या जाऊन इथे ही स्पर्धा संपेल. अशी 30 किलोमीटरची ही स्पर्धा आहे. आपल्या तुम्हाला माहित असेल की आपल्या इथे असे सायकलपटू आहेत की ते भारतात नाव कमावलेलं आहे. एक देवानंदजी मेश्राम आहे, मुरुडचे निवासी आहे. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 12 दिवसात पूर्ण केलं. 3690 किलोमीटर आहे सायकलिंग सायकल चालवून. आणि दुसरी गोष्ट की ते 50 वयोगटातले भारतातले पहिलेच सायकलपटू आहे की त्यांनी हिमालयात सायकल चालवली. हिमालयाचं ते आपलं ते अंतर सांगतो, तिथे भारतातल्या 50 वयोगटाच्या आतील कोणी सायकल चालवू शकतो नाही आजपर्यंत. आणि एका वर्षात 600, 400, 300, 200 किलोमीटरचे SR म्हणून त्यांना रँक मिळते. ही आपली महाराष्ट्रात भारतभर स्पर्धा असते. आणि विशेष असं आहे की स्वतःच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यासाठी याच्यात सामील व्हा म्हणून ही सायकल कशासाठी वापरायची याचे कारण काय आहे हे आम्ही समजलो आणि या प्रवासात आम्ही सहभागी झालो. या प्रवासातलं या सायकल चालवण्याचं गमत तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्हाला याची गंमत कळली पाहिजे, याचं महत्व कळलं पाहिजे म्हणून ही सायकल स्पर्धा आम्ही आयोजित करतोय. आणि ही जे सायकल स्पर्धेमध्ये जे 70 रुपये आहेत ना, हा 70 रुपयात काहीही होत नाही. नाममात्र शुल्क आहे. नाममात्र शुल्क याच्यासाठी की ती फुकट आहे, ती किंमत कोणाला नसते म्हणून ते शुल्क आहे. तुमचा नाश्ता, तुम्हाला प्रत्येक गटाला पेट्रोलिंग, तुमच्या मागे गाडी राहील, गाडीमध्ये सायकल राहते. तुमची सायकल खराब झाली, सायकल पंक्चर झाली, तो पंक्चरवाला राहील सोबत, तो पंक्चर लगेच दुरुस्त करून देईल, परत पर्यायी दुसरी सायकल देईल. तुम्हाला कुठे तुम्ही धडपडले किंवा खर्चटलं, लगेच मागून ॲम्ब्युलन्स राहील, फर्स्ट एड बॉक्स राहील, तुमचं डॉक्टर सोबत राहील. या सगळ्या व्यवस्था आम्ही करतो. का करतोय की आम्हाला ते कळलं की आयुष्यामध्ये सायकलचं महत्व कळलं आणि हे महत्व तुम्हालाही कळावं, तुमच्यापर्यंत पोहोचावं याकरता आमचा हा गटाटोप आहे. यामध्ये नगर परिषद वरून आम्हाला सहकार्य गेल्या 4 वर्षापासून देते आहे. आणि दरवर्षी आम्ही 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी करतो, पण यावेळेला ते इलेक्शन असल्यामुळे 25 जानेवारी घेतोय. जी स्पर्धा आहे त्या वयोगटाच्या स्पर्धकांसोबत पेट्रोलिंग व्हॅन राहील, फर्स्ट एड बॉक्स राहील, या प्रवासात डॉक्टर राहतील आणि शासनाची ॲम्ब्युलन्स राहील. प्रत्येक वळणावर व्हॉलंटियर्स राहतील आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सोबत राहील. म्हणून शक्यतो आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की 14 किंवा 16 वर्ष किंवा प्रत्येक स्पर्धकाला स्वतःची जबाबदारी स्वतःला घ्यायची आहे. लक्षात किंवा आपण स्पर्धेत घेतलं, आता ही सगळी यांची जबाबदारी नाही. घराच्या बाहेर निघाल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी पार पाडायची असते. वाहतुकीचे नियम पाळायचे असतात आणि त्या नियमाने चालायचं असते. बरोबर ना? युवकांना पर्यावरण चळवळीत कसे सहभागी करून घेणार? त्या दिवशी आमच्या या सायकल स्पर्धेचा 8:30 ची सायकल स्पर्धा संपते आणि लगेच 9 वाजता याचं बक्षीस वितरण सुरू होतं. तुमचा फराळ, नाश्ता, चहा वगैरे सगळं आटून बक्षीस वितरण सुरू होते. आणि प्रत्येक वेळेस या सायकल स्पर्धेमध्ये आपलं आयुष्य वेचणारे जे लोक असतात किंवा त्यांनी काहीतरी मिळवलेलं आहे असे लोक आम्ही बोलवतो. यावेळेला एक रवी मानव म्हणून आहे, ते भारतभर महाराष्ट्रभर सायकलिंग घेतले. ते कशासाठी की याचं महत्व पटायचं, निसर्गाचं महत्व पटायचं. आणि दुसरं त्या तिथे जर तुम्ही आले तर या सायकल स्पर्धेचे भाग घ्या आणि त्यांचं मनोगत ऐका. आणि दुसरे आहे एक राहुल सुजन पोकळे म्हणून अमरावतीचा मुलगा आहे. सुजन पोळे म्हणून अमरावतीचा मुलगा आहे. वय वर्ष 16. मागल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि प्रत्येक जण टोकापासून खालपर्यंत जाते, म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जाते. तो 16 वर्षाचा मुलगा कन्याकुमारी पासून काश्मीरला गेला
12 तास नाही, 12 दिवस आणि 12 तासात त्यांनी 3690 किलोमीटरचं अंतर पार केलं. तोही त्या दिवशी तिथे येतोय. याचा जागतिक हे झालाय, रेकॉर्ड झालाय, वर्ल्ड रेकॉर्ड झालाय त्यांनी केलाय. मग हे सगळे तुम्हाला का तुमचं त्या जीवनाबद्दल महत्व, तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन या सायकलकडे, हा सगळा त्या प्रवासात तुम्हाला दिसेल. तर ही सायकल स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा विचार आहे का? हो, दरवर्षी. 4 वर्ष 5 वर्ष झाले कोरोनाच्या आधीपासून आहे, म्हणजे जवळपास 10 वर्ष होती ही स्पर्धा सुरू आहे. सर आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष आकर्षण कसं आहे? विशेष आकर्षण म्हणजे हे बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल हे तर आहेच, पण या सायकलच्या प्रवासात कुठली माणसाने कुठले काम केले आणि हे आपल्या स्वतः प्रत्येकाच्या आयुष्याला कसं महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि मग नुसतं बोलून नाही करणार, आम्ही स्वतः सगळं सायकल चालवतो आणि ज्या सायकल या प्रवासामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं, ज्यांनी नावं कमावली, हे सगळं आपण बोलतो. दरवर्षी वेगवेगळे असतात. सर अंतर्गत किती स्पर्धक सहभागी होतात असं अंदाज आहे? प्रयत्न वरून मधल्या सगळ्या तरुण मंडळींनी किंवा सगळ्यांनी घ्यावा असा प्रयत्न आहे. पण प्रत्येकाचं म्हणजे त्यांनी प्रत्येकाने ठरवायचं ना. कारण की कसं की आपण कुठे जेवायला गेलो तर मग ती पोळी भाजीसोबत खायची की वरणासोबत खायची की जेवायचं नाही हे प्रत्येकाने ठरवायचं असतं ना. आम्ही हे सगळं आयोजित केलं आहे. सहभाग तुम्हाला घ्यायचा आहे आणि जबरदस्तीने करायचं नाहीये. स्पर्धकांच्या नोंदणी झाल्या आहेत. जवळपास 100 स्पर्धकांची एंट्री झालेली आहे आणि या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, जेणेकरून सायकलची जी एक गॅप पडलेली आहे मनुष्य आणि सायकल यामधली जी गॅप आहे ती कमी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आपणामार्फत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्याप्रमाणे आपण एक 16 वर्षाच्या मुलीला तिचं वजन 30 किलो राहते आणि तिला गाडीने आपण घेऊन देतो 100 किलोची, ती तिला हँडलिंग करता येत नाही, हाताळता येत नाही, त्यापेक्षा आपल्या मुलांना आपण जास्तीत जास्त संख्येने सायकलकडे प्रवृत्त केलं पाहिजे असे आम्ही आवाहन करतोय तुमच्या माध्यमातून. सुरू असलेल्या सगळ्या सायकल प्रवासाबद्दल एक मी शेवटचं बोलू इच्छितो की आमच्या लहानपणी सायकल ही चोरून सायकल मिळायचीच नाही. सायकल चोरून कुणी घरी आलं, पाहुणा आला की त्याची सायकल चोरून, तो आतमध्ये चहा पित असला की चोरून आम्ही सायकल चालवायचो. आणि नंतर आता अलीकडे सायकल चालवणारे कोणी नाही शिकलं. मग ते सरळ वडील घरी गडगंजी एक्सप्रेस असल्यामुळे पोरांना गाडी देतात. गाडी दिल्यामुळं त्याचा व्यायाम होत नाही. व्यायाम न झाल्यामुळं नंतर त्याला त्रास व्हायला लागतो. 40 गेली, 40 आटोपली की मग सगळ्या व्याधी शरीरातल्या तोंड बाहेर काढतात आणि मग डॉक्टर सांगते आता सायकल चालव. मग तब्येत सांभाळण्यासाठी सायकल चालवते. ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून सुरुवातीपासून जर सायकल चालवली तर मग डॉक्टरकडे जायची गरज नाही. डॉक्टर सोबत आहे, डॉक्टरकडे जायची गरज नाही आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं औषध घ्यायची गरज नाही. भविष्यात तुम्ही निरोगी राहायचं असेल तर सायकल शिवाय पर्याय नाही हे सांगायला आम्ही आलोय. सायकल कारण की नंतर मग बिमाऱ्या लागल्या की त्याला व्यायाम करायसाठी म्हणून सायकल. आता बरेच सकाळी सायकल फिरणारे दिसतात, त्यापैकी 50% डॉक्टरांनी सांगितलं म्हणून सायकल चालवतात. 50% भविष्याचा विचार करून चालवतात आहे. म्हणून तुम्ही तरुण आहात, तुमच्यामध्ये अख्खं आयुष्य आहे आणि ते आयुष्य चांगलं व्हावं म्हणून शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहावे म्हणून सायकलचा पर्याय तुम्हाला निवडायला दिला की जो खूप गरजेचा आहे. त्याची माहिती म्हणून आम्ही सगळे दरवर्षी हे आयोजन करत असतो.